1 चमचा आलं लसणाची पेस्ट, 2 चमचे आपण तळलेल्या कांद्याची पेस्ट याच्यात टाकतोय, 2 चमचे आपण याच्यात टाकणार आहोत काजूची पेस्ट, चाट मसाला अर्धा चमचा, धणेपूड टाकतोय अर्धा चमचा, गरम मसाला थोडा 1 चमचा टाकतोय आपण, जिरेपूड 1 चमचा, याच्यात टाकूया आपण अर्धा चमचा तिखट आणि त्याचबरोबर थोडीशी हळद, याच्यात जाणार आहे थोडी कसुरी मेथी, याला मी आता एकत्र केलेलं आहे. मला थोडीशी लाल मिरची याच्यात आवडेल त्या दृष्टीने मी वाढवतोय. त्याचबरोबर क्रीम किंवा थोडीशी साय टाकली तरी चालेल. याला आपण एकत्र करून घेतलेलं आहे. बस थोडंसं लिंबू टाकतो याच्यात. याच्यामध्ये चीज आहे, काजू आहेत, फ्राईड अनियन आहे. बेक झाल्यानंतर याची गजब टेस्ट असते बरं का. थोडासा हा जो मसाला आहे हा पहिले खाली लावतो. आणि आता बघा हा मसाला आता काय करायचं आहे, याच्यावर मी थोडंसं तूप टाकतोय आणि बेक होताना याला मधनं 1-2 वेळा अजून थोडंसं तूप वरती टाकायचं आहे. मी याला एक काम करणार आहे, आता 15 ते 20 मिनटं याला बेक करणार आहे. याला त्याला एक असा गोल्डन रंग येईल त्याच्यानंतर मी काढणार आहे. पण बेक होता होता किंचित थोडंसं तूप आणखीन वरती टाकेन आणि तेव्हा परत बेकिंगला त्याला टाकणार आहे. मंडळी याला मी आता 180 डिग्रीजवर बेक करणार आहे. साधारणपणे याला 20-1 मिनटं लागणार आहे. आणि 20 ते 25 मिनटं याला गोल्डन ब्राऊन मस्त रंग आला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला याला काढायचं आहे आणि 10 मिनटं झाल्यानंतर थोडंसं याच्यावर तूप टाकायचं आहे आणखीन. बस मंडळी मी हे करून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. शाही गोबी मुसल्लम करण्यासाठी लागणारे साहित्य: फ्लॉवर, दही, तळलेल्या कांद्याची पेस्ट, किसलेलं चीज, काजूची पेस्ट, साजूक तूप, क्रीम, लिंबू, चाट मसाला, आलं लसूण पेस्ट, धनेपूड, जिरेपूड, गरम मसाला, कसुरी मेथी, हळद, लाल तिखट आणि मीठ. कृती: प्रथम फ्लॉवरचा वरचा भाग कापून घ्यावा. एका खोलगट भांड्यात पाणी गरम करून त्यामध्ये मीठ, लिंबाचा रस आणि फ्लॉवर घालून उकडून घ्यावा. एका प्लेटमध्ये छोटी वाटी किसलेलं चीज आणि दही घालून मिश्रण नीट एकजीव करून घ्यावं. दह्याच्या मिश्रणामध्ये मीठ, आलं लसूण पेस्ट, 2 चमचे तळलेल्या कांद्याची पेस्ट, 2 चमचे काजूची पेस्ट, चाट मसाला, धनेपूड, गरम मसाला, जिरेपूड, अर्धा चमचा तिखट, थोडी हळद, कसुरी मेथी, क्रीम आणि लिंबाचा रस घालून सर्व मिश्रण एकजीव करून ते फ्लॉवरला सर्व बाजूने नीट लावून घ्यावं. वरून थोडंसं तूप घालून ओव्हन प्री हीट करून 180 डिग्रीला अंदाजे 20 ते 25 मिनिटं बेक करून डिश सर्व्ह करावी. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव्ह कर ना. अगं बघ
कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.